श्री स्वामी समर्थ सर्वांना। 2025 मध्ये हरतालिका व्रत कधी असणार आहे, पूजेचा शुभ मुहूर्त काय असणार आहे या विषयीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीयेला हरतालिकेचे व्रत केले जाते। गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी म्हणजेच गणपतीची स्थापना करण्याच्या आदल्या दिवशी हरतालिकेचे व्रत हे पाळले जाते। विवाहित महिला सौभाग्य प्राप्ती, ऐश्वर्य आणि सुख समृद्धीसाठी हे व्रत करतात। गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी हरतालिकेला महिला उपवास करतात आणि गौरीसह शिवलिंगाची पूजा करतात। यंदा 2025 मध्ये 26 ऑगस्टला हरतालिका साजरी केली जाणार आहे आणि हरतालिकेच्या पूजेचा शुभ मुहूर्त हा 26 ऑगस्टला 5:56 ते 8:31 असणार आहे। पहा, हरतालिकेची तृतीया तिथी ही 25 ऑगस्टला दुपारी 12:54 सुरू होईल आणि 26 ऑगस्टला दुपारी 1:54 संपेल। अशात जर का तुम्हाला हरतालिकेची पूजा शुभ मुहूर्तावर करायची असेल तर 26 ऑगस्टला तुम्हाला सकाळी 5:56 ते 8:31 पूजेचा शुभ मुहूर्त आहे। या वेळेत तुम्ही पूजा करू शकतात। तसं पाहिलं तर 26 ऑगस्टला तुम्ही संपूर्ण दिवसभरात ही पूजा तुमच्या वेळेनुसार तुम्ही करू शकतात। तुम्ही ही पूजा सकाळी करू शकतात, त्याचप्रमाणे प्रदोष काळात देखील करू शकतात। ज्यांना ही पूजा सकाळी करता येणार नाही त्यांनी प्रदोष काळामध्ये ही पूजा केली तरी चालेल, कारण महादेवांची पूजा करण्याचा वेळ हा प्रदोष काळ आहे। त्याचप्रमाणे ही पूजा आपल्याला संपूर्ण दिवसभर तशीच ठेवायची असते आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उत्तर पूजा करून ही पूजा उचलायची असते। काही ठिकाणी गणपती बाप्पांची स्थापना केल्यावर, गणपती बाप्पांची आरती झाल्यावर ही पूजा उचलली जाते। हा उपवास संपूर्ण दिवसभर करायचा असतो आणि दुसऱ्या दिवशी हा उपवास आपल्याला गणपती बाप्पांची स्थापना झाल्यावर सोडायचा असतो। हरतालिकेची पूजा विवाहित महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी, उत्तम आरोग्यासाठी करतात, तर अविवाहित मुली देखील ही पूजा करतात। त्यांना उत्तम पती मिळावा यासाठी मुली देखील, कुमारिका देखील हे व्रत करतात। हे व्रत 2 पद्धतीने केलं जातं। एक म्हणजे हे व्रत निर्जला व्रत केलं जातं, ज्यामध्ये काहीच खाल्लं पिल्लं जात नाही। असं म्हणतात, माता पार्वतीने हे व्रत फक्त बेलाच्या पानावर केलं होतं। आता ज्यांना निर्जला व्रत करता येणार नाही त्यांनी दिवसभर फलाहार घेऊन दूध, चहा, कॉफी, दही, ताक, फळे असे पदार्थ खाऊन हा उपवास केला तरी चालेल। आता ज्यांना अजिबात उपवास करणं शक्य नाही अशांनी आपल्या शरीराला त्रास न देता, उपवास न करता तुम्ही अगदी मनापासून पूजा विधी केली तरी चालणार आहे। या दिवशी वाळूचे शिवलिंग बनवून आपल्याला त्याची पूजा करायची असते। माता पार्वती आणि त्यांची सखी यांची देखील या दिवशी पूजा केली जाते। पूजा विधी कशी करायची याविषयीचा डिटेल्स व्हिडिओ लवकरच येईल, तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकतात।